एक मोठी बातमी येते। खडकवासला धरण आता 75% भरलेलं आहे। मान्सूनला सुरुवात होताच आता मुठा नदीमधनं 2000 क्युसेकनं विसर्ग सुरू केलेला आहे। दरम्यान काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। खडकवासला धरणामधनं विसर्गाला सुरुवातही झालेली आहे। पावसाला सुरुवात झाली आणि तुर्तास 75% धरण भरलेलं आहे। आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, काय परिस्थिती आहे खडकवासलामध्ये? नेमकं काय होतंय? स्थानिकांना हलवलं जातंय का? एकीकडे ही आनंदाची बातमी आहे की खडकवासला धरण क्षेत्रातला पाणी साठा चांगला वाढलेला आहे। गेले अनेक दिवसापासून पुणे शहर आणि जो खडकवासला धरण क्षेत्र किंवा या परिसरात खूप चांगला पाऊस झालेला आहे आणि जवळपास 8 TMC खडकवासला धरण क्षेत्रात असलेली 4 धरणं वेगवेगळे आहेत, ज्यामध्ये वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला हे धरण येतं। या धरणाची कॅपॅसिटी 1.25 TMC एवढे आहेत। ते धरण 75% भरलेलं आहे आणि साहजिकच या ठिकाणी आपण पाहतोय की खडकवासला धरणाचे 5 दरवाजे जे आहेत ते काही वेळापूर्वी या ठिकाणी उघडलेले आहेत आणि त्यातून विसर्ग जो आहे तो मुळा-मुठा नदीमध्ये सोडला जातोय। नदीकाठच्या गावांना असेल किंवा झोपडपट्ट्यांना असेल, पुणे महानगरपालिकेने अलर्ट दिलेला आहे। या प्रकारे खरं तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महानगरपालिकेकडूनही अलर्ट दिलेला आहे। सकाळपासून खरं तर पावसाचा जोर पुणे शहरात खूप मोठ्या प्रमाणात होता। रस्त्यांवरती पाणी होतं, अनेक टेकड्यांवरती पाणी होतं, अनेक वसाहती असतील, सोसायट्यामध्ये पाणी शिरलेलं होतं। त्याचा परिणाम साहजिकच वाहतुकीवर झाला। वाहतूक सकाळच्या सुमारास खूप मोठी वाहतूक कोंडी अनेक भागात पाहायला मिळाली। साहजिकच आता हे सगळं धरण भरल्यानंतर पुणेकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे जवळपास, असं म्हणायला हरकत नाही। कारण पुढे मोठ्या प्रमाणात जर पाऊस नाही झाला तरीही या ठिकाणी पुणे शहराला जे पाणी पुरवठा केला जातो त्याची कॅपॅसिटी या धरणाची जी आहे ती भरलेली आहे। दुसरीकडे शहरातील जी सगळी व्यवस्था आहे ती पुणे महानगरपालिकेने गेल्या वर्षी जो प्रकार पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात काही सोसायट्यांमध्ये घडला तो प्रकार होऊ नये नक्कीच आपण पाहू शकतो धरणाच्या एक दरवाजा आड आता पाणी सोडलं जातंय। मोठा क्युसेकने विसर्ग केला जातोय।